5/7/2024 रोजी मी या प्रकरणाची तक्रार दाखल केलेली आहे आणि कुई तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची एक नुकसान झालेली आहे आणि त्या नुकसान भरपाईपोटी जवळपास 32 कोटी रुपये कुई तालुक्यासाठी अनुदान महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे। परंतु शासकीय जे यंत्रणा आहे, तहसीलदार असो किंवा संबंधित मंडळ अधिकारी असो किंवा तलाठी असो, या लोकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असून त्याच्यामध्ये बोगस लाभार्थ्यांच्या नावे टाकून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वळता केली आहे आणि हा प्रश्न मागील पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठ्या प्रमाणात गाजला आहे, पण त्यामध्ये अजूनही त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही आणि संबंधित तहसीलदार जे आहेत शरद कांबळे यांनी एक त्याच कारवाई दरम्यान संदर्भात एक आपली स्वतःची एक बदली लावून घेतली आणि नागपूरला त्यांनी बदली करून घेतली त्या प्रकरणामध्ये। पण हे चुकीचं आहे आणि अशा कोणत्या प्रकरणाची जर चौकशी चालू असताना जर संबंधित जबाबदार तहसीलदार म्हणून यांनी ही आपली तडकाफडकी बदली करून घेतली, यामध्ये कुठंतरी पाणी मुरल्यासारखं असं वाटत आहे आणि संबंधित जे काही निलंबित झाले या लोकांवरती एक चांगल्या कारवाई करून यांच्यावर FIR दाखल करून यांच्याकडनं संपूर्ण शासकीय रकमेची जी अनियमितता केली आहे यामध्ये यांच्याकडनं वसूल केली जावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। मी सरकारचं अभिनंदन करतो का शेतकऱ्यांसाठी 32 कोटी रुपये दिलेले आहेत। या प्रमाणात काही उपविभागीय अधिकारी यांनी एक चौकशी समिती गठीत करून त्यांनी ते अध्यक्ष होते, पण काही तलाठी अजूनही सुटलेले आहेत, काहींनी याच्यामध्ये मोठा घोळ केलेला आहे। अशाच तलाट्यांना पाठीशी धरण्याचं काम संबंधित उपविभागीय अधिकारी करत आहेत। यामध्ये अजून यांची पुनर्चौकशी व्हायला पाहिजे आणि अधिवेशन दरम्यान याचे त्वरित तडकाफडकी यांच्यावर कारवाई करून यांच्या निलंबनाची यांना बडतर्फी करायला पाहिजे आणि शरद कांबळे तहसीलदार यांच्यावर पण कारवाई मोठ्या प्रमाणात झालेली पाहिजे। कारण मला काल परवा ऐकायला भेटलं, काही शेतकरी काही माझ्या तालुक्यातले लोक मला म्हणतात की प्रकरण कुठंतरी दबल्यासारखं झाला। मी म्हटलं भागेश्वर फेंडर जोपर्यंत आहे तोपर्यंत हा प्रकरण कधी दबणारा प्रकरण नाही आहे। यामध्ये मी जरा सरकारमधलाही जरी कार्यकर्ता जरी आहे, पण तरी पण हा प्रकरण दबणार नाही। यांच्यावर नक्की दोषीवरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही।